पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. परमेश्वर प्रभू एक दिवस देताना फक्त 24 तास नाही, त्याबरोबर भरपूर आशीर्वाद पण आपल्याला देत आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये असलेल्या लोकांना परमेश्वर सकाळचा आशीर्वाद, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असलेले आशीर्वाद, संध्याकाळपासून सकाळपर्यंत असलेले आशीर्वाद प्रभूने आपल्याला दिलेलेच आहे. हे कालच्या प्रार्थनेद्वारे आपण समजून घेतलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्तामध्ये एक जीवन ते चालू करणे एक पाचारण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोलोस येथील लोकांना संत पाऊल पत्र लिहिताना 2 अध्यायामध्ये अशा प्रकारे समजावून दिले. हालेलुया. तुम्ही बायबल उघडून बघताना एक नवीन पॅराग्राफ तिकडे चालू होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कळसीगरास लिहिलेले पत्र 2 अध्यायातील 6व्या वचनापासूनचे वचन आता आपण ऐकूया. तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. हालेलुया. ज्या दिवशी तू ख्रिस्ताला पत्करलेला आहे, स्वीकार केलेला आहे, हालेलुया, त्या दिवसापासून तुला मार्ग सापडलेला आहे. हालेलुया. मार्ग सापडले तर पुढे काय करायचं आहे? हालेलुया. मार्ग असलेल्या ख्रिस्तामध्ये चालायचं. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, लहान मुलं कधीतरी पप्पा बरोबर मम्मी बरोबर चालताना ते सरळ न चालता थोडा इकडे चालतात, थोडा इकडे चालतात. हालेलुया. परत पप्पाकडे मम्मीकडे परत येऊन त्यांच्या सोबत झाडतात. हालेलुया हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या जीवनामध्ये समजा चुकून थोडा इकडे तिकडे कुठेतरी गेला, हालेलुया, गेलेल्या मार्गातून जायचं नाही. हालेलुया. ध्यानात घ्यायचं, मी ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे, मी ख्रिस्ताला पत्करलेला आहे. हालेलुया. चुकलं कबूल करा, परत त्या मार्गामध्ये या. हालेलुया. या मार्गामध्ये येणे तुझ्या जीवनाच्या पुढच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. एवढं मात्र नाही, अजून खोल गोष्टी इथे देव परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. सिस्टर पुढे वाचा. त्याच्यामध्ये मुलावलेले रचले जात असलेले. हालेलुया. त्याच्यामध्ये मुलावलेले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही दिवसापूर्वी कोकणातून कोल्हापूरकडे प्रवास करताना काही भागामध्ये आल्यावर मी आमच्या सिस्टर लोकांना सांगितलं, बघा मूल कसे जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टर लोकांनी अनेक ठिकाणी मला गाडी थांबवायला लावलं आणि प्रियानो, खडक भेदून मोठा जे रॉक आहे, खडक आहे, हालेलुया, ते भेदून आतून तिथे मूल खाली 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 जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. आमच्याकडे तिथे काढलेले काही फोटो आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मूल आपल्याला वाटणार एवढे दिसत आहे, छोटासा आहे.
हालेलुया. हालेलुया. ते मूळ पाहिजे तिकडे पोहोचलं तर, झाड जर मजबूत आहे तर मूळ खाली जाणार, जागा करून जाणार. हालेलुया. हालेलुया. जागा करून जाताना गरज पडलं तर मोठा दगड वगैरे फोडून फेदून त्याच्या आतून जाणार. हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये मुळावलेले जीवन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कल्पना करू शकताय का? एवढे मोठा रोक या असे भेदून गेलेले जे झाड आहे, कोणाला ते उपटून घ्यायला जमते का? ते मूळ कुठे कुठे उतरलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. कोणतरी इकडून आला, कोणतरी तिकडून आला, कोणतरी तुला उपटायला बघितलं, कितीही मोठा वारा सुटू दे, कितीही मोठा परीक्षण येऊ दे. हालेलुया. 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 जिथे मुळावलेलं आहे तिकडे तू टिकून राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the पहिली Lord. मुद्दा ख्रिस्तामध्ये चालणे. दुसरी गोष्ट ख्रिस्तामध्ये मुळावलेले असायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अजून पुढे सुंदर गोष्ट परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, आपण ऐकूया. तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर हालेलुया. विश्वासामध्ये दृढ व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आता मुलांच्या परीक्षा वगैरे संपत आलेला काळ आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण मुलांना सुरुवातीला नर्सरीमध्ये पाठवतो, LKG मध्ये पाठवतो, UKG मध्ये पाठवतो, पहिले स्टँडर्ड मध्ये पाठवतो. हालेलुया. हालेलुया. मुलं शिकत 8वी 9वी 10वी मध्ये येतो, त्यानंतर 12वीकडे त्यांचं लक्ष आहे, त्यानंतर 15वीकडे लक्ष आहे. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल विश्वासामध्ये आलेल्या देवाच्या लेकरांना सांगत आहे की तुम्ही सुरुवातीला जेवढे विश्वास ठेवले तेवढे नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आहे त्या विश्वासामध्ये दृढ होत खोलपणामध्ये पुढे 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 जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट परमेश्वर आपल्याशी बोलत आहे ते म्हणजे हालेलुया, हालेलुया. स्तुती गौरव निरंतर करत राहा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सिस्टर ते पण वाच. आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. हालेलुया. हालेलुया. निरंतर उपकार स्तुती करणे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अशा अनेक लोक अलीकडच्या काळामध्ये भेटलो. हालेलुया. हालेलुया. अनेक लोकांना मी विचारलेली गोष्ट असे आहे किंवा त्यांना मी समजावून दिलेली गोष्ट अशा प्रकारे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद तुमच्या येशू. तक्रार बंद होण्यासाठी, नको ते शब्द मुखातून निघताय ते बंद होण्यासाठी एक सुंदर मार्ग आहे, ते म्हणजे स्तुती करायला चालू करा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. स्तुती हे देवाकडून आहे, पवित्र आत्म्याकडून आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा निरंतर तुम्हाला स्तुती करायला लावणार. गलातीयला असलेल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये 26व्या वचनापासूनच्या वचनामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. वाईफळ गोष्टी बाजूला ठेवा आणि जे महत्वाची गोष्ट आहे तिथून पुढे जा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद गलातीयला असलेले पत्र 5व्या अध्यायातील या शेवटच्या वाचन आता आपण ऐकूया. आपण पोकळ अभिमान बाळगणारे पोकळ अभिमान. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक ख्रिस्ताला गमवलेला आहे पोकळ अभिमानाच्या मागे जाताना. हालेलुया. हालेलुया. पोकळ अभिमान आपल्याला नको. हालेलुया. मी हालेलुया. जरा त्रासातून गेलो तर, मला जरा नम्र व्हायच्या पाळी आली तर,
हालेलुया. हालेलुया. योग्य वेळेस माझा परमेश्वर मला उचलून घेणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. हालेलुया. स्तुती करायला शिकायचं. हालेलुया. हालेलुया. पुढे माझा देव मला पुढे घेऊन जाणार, म्हणून पोकळ अभिमान नको. पुढे एकमेकांना चीड आणणारे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन कितीतरी सुंदर प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. जुन्या करारामध्ये, स्तोत्र संहितामध्ये, नवा करारामध्ये कितीतरी ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे सौम्य स्वभाव. हालेलुया. हालेलुया. सौम्य स्वभाव. पवित्र आत्मा एका व्यक्तीमध्ये कार्य करायला चालू केलं तर त्याची सूचना आहे त्या व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला आहे, म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या चालण्यामध्ये एक सौम्य स्वभाव येत आहे. हालेलुया. त्या दोन नेगेटिव्ह गोष्टी म्हणजे विनाकारणचा अभिमान, हालेलुया, हालेलुया. आणि चुकीच्या प्रकारचा गोष्टी डोक्यात घेऊन फिरणे, हालेलुया, हालेलुया. हे सर्व बंद करून पुढे कसं जायचं आहे आपल्याला वचन पुढे बोलत आहे. व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. हालेलुया. हालेलुया. पोकळ असलेल्या गोष्टी, विनाकारणच्या गोष्टी बाजूला ठेवून विश्वासाचं जीवन, निरंतर स्तुती करण्याचं जीवन, यामध्ये आपण पुढे जावं हे देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मणक्याचा हाड, पाठीच्या मध्य भागाच्या खालच्या भागापासून खूप दुखणे, त्रासातून जाणारा व्यक्ती, हालेलुया, हालेलुया. एखाद्या वेळी खूप त्रासातून, म्हणजे एखाद्या वेळी काहीतरी उचलायला गेलं तर कॅच पकडत आहे, किंवा एकदा वाकलं तर परत सरळ उभा राहणे कठीण जात आहे. हालेलुया. हालेलुया. इतके त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला कुत्र्याच्या संबंधामध्ये खूप भीती आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. देवाचे पवित्र वचन आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. लेवी ग्रंथ 26व्या अध्यायामध्ये परमेश्वराने बोललेला आहे, तू आज्ञाधारकपणामध्ये रह. हालेलुया. हालेलुया. तुला भीती देणाऱ्या जनावरांपासून वगैरे मी तुझा बचाव करणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कोणतरी एका व्यक्तीला येशू कुत्र्यासारखा भीती देणाऱ्या काही जनावरांच्या बंधनातून सोडवून त्यांना आशीर्वाद देत आहे. नाकामधून कधीतरी रक्त वर येत आहे, असे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. कमरेच्या भागामध्ये मुक्कामार बसलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. एका गुडघ्याला एकदम जबरदस्त लागलेला आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. येशूचा रक्त येशूच्या प्रेमाचा प्रतीक आहे, म्हणून येशूचा रक्त म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही. मला त्याचा अर्थ कळत नाही म्हणून बोलण्याचा अर्थ नाही. हालेलुया. हालेलुया. हे देवानी तुझ्यासाठी सांडलेले रक्त, ते देवाच्या तुझ्यासाठी असलेले प्रीतीचा चिन्ह आहे म्हणून प्रभू सांगत आहे. एका व्यक्तीचा डोक्याचा या भागातील एक त्रास प्रभू दूर करून देत आहे. हालेलुया. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती हातात आहे त्या गाडीमुळे वैतागलेला आहे, त्या व्यक्तीला प्रभू आज योग्य निर्णय घेण्यासाठी कृपा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.